जोपर्यंत फडके सरांच्या मारेकरांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच काम करणार नाही। आम्ही कोणीच काम करणार नाही। फडके साहेबांना कोणी मारलं, कोणाच्या सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला झाला हे आम्हाला कळलंच पाहिजे। आम्हाला कळलंच पाहिजे। शांत बसा, शांत बसा। अरे मी काय त्या तुमच्या फडके साहेबाचे काय असिस्टंट आहे का काय? मला काय माहिती काय काय झालंय ते? फडके साहेब नको तिकडे भटकत असतात, वाटतील ते करतात, तिकडे हल्ला असेल कोणी। विश्वंभर साहेब, आम्ही फडके साहेबांना चांगलेच ओळखतो आणि ते अतिशय सरळ मार्गी आहेत। काल ऑफिस मधून ते तुमच्या बंगल्यावर आले होते आणि तिथून येताना त्यांच्यावर हल्ला झालाय। तुला काय म्हणायचंय? मी हल्ला करायला सांगितलं फडके साहेबांवर? हे बघा, माझा या घटनेशी काही संबंध नाहीये। तुमचा संबंध नाहीये ना? ठीक आहे, मग आपण पोलीस कंप्लेंट करूयात, मग पोलीस बघून घेतील त्यांच्या परीने काय योग्य आहे। ऐका मी काय म्हणतो, ऐका जरा। हे आपल्या ऑफिसचं मॅटर आहे, ते आपण एकत्र बसून ते सॉल्व्ह करू। याच्यात पोलीस स्टेशन कशाला आणायचं? काय गरज आहे पोलिसांची? मी बघतो काय करायचं ते। आपण एकत्र बसून याच्यावर निर्णय घेऊन काय ते बघू। पण कोणीही पोलीस स्टेशनला काही बातमी देणार नाही किंवा कोणी तक्रार दाखल करणार नाही, कळलं का? चला चला ऑफिसात, चला आज चला। अरे चला ऑफिसात काम करा, चला। मला जाऊ तरी द्या। फडके साहेबांचा मारेकरी सापडलंच पाहिजे। साहेबांचा मारेकरी सापडलंच पाहिजे। सापडलंच पाहिजे। फडके साहेबांचा मारेकरी सापडलंच पाहिजे। बरं वाटतं ना आता? फडके तुमच्यावर असा अचानक हल्ला, कोणी चोर वगैरे होते का? नाही सर, चोर वगैरे असते तर पैशाची मागणी केली असती, पण त्यांनी माझ्याकडनं काहीच मागितलं नाही, फक्त बेदम मारहाण केली। फडके, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल? नाही म्हणजे काहीतरी लक्षात असेल, चेहरे लक्षात असतील। सर, त्यांचे तोंड झाकलेले होते, कधी कोणाशी कसलं भांडण नाही, काही नाही, कोणी केलं असेल? फडके, मला सांगा, एवढ्या रात्री तुम्ही कुठून येत होतात? साहेब, आपल्या बंगल्यावरूनच येत होतो। एवढ्या रात्री? कारखान्यात ऑडिट चालू आहे, ऑडिटर्स आले होते, त्याकरता मी बलराम दादांना फोन केला होता, त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून तो निरोप घेऊन मी घरी बंगल्यावर आलो आणि निरोप देऊन निघाल्यावर रस्त्यात असं घडलं। निरोप कोणाला दिलात? बलरामला, विश्वंभर मामाला? काय म्हणाले? घरी गेलो तर दोघं दारू प्यायलेले होते। बलराम दादांनी तर चिडचिड सुरू केली। ते अर्जुन सराच्या कुत्र्या लय भाव करायचं नाही। त्या अर्जुन सराच्या नावाने शिफ्टी पण हलवायची नाही का आपण टाकेन। आणि विश्वंभर मामांनी तर माझा पान उताराच केला। मी माझं काम संपून तिथूनच निघत होतो। ठीक आहे फडके, तुम्ही आराम करा। हे बघा, मी तुमच्या सोबतच आहे, काळजी करण्याची गरज नाहीये। सर, तुमचे मॅडमचे खरंच आभार। फडके, तुम्ही नसते तर मी इथं नसतो। फडके, आभार कसले मानताय? तुम्ही आराम करा भाऊ। हा, मी इथेच आहे। अर्जुन सर, खरंच थँक्यू सर। फडके, थँक्यू। शांत व्हा, आराम कर। बल्ल्या, एक दिवस जरी काम बंद राहिलं ना तरी लाखोंचं नुकसान आहे आपलं, कळतंय का तुला?
तरी काल जाताना मी सांगत होतो की गप्प बस या आजचं ऑडिट होऊन जाऊ दे, पण नाही, तुझं भडक डोकं काय ऐकायला तयार नाही. मिस्टर आता जाऊन सगळं. मामा मला हे सगळं आधीच माहित होतं. फडक्याला मारल्यावर अख्खी जनता त्याच्या बाजूने उभी राहणार आहे माहित होतं मला. अरे म्हणून तर ऑनलाईन त्याला. आता अख्ख्या जगाला कळू दे कवटेकरांचा नाद करायचा नाही. नाद केला त्याला आपण बाद केला मायला. आता सगळे म्हणत असतील बालराम म्हणाले डेंजर माणूस आहे, बेकार. तुझं तुला कळतंय काय बोलतोय ते? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना एकही माणूस काम करायला तयार नाही, माहितीये? कोण काम करायला तयार नाही? हा? अरे बुडाव फटके देतो ना एकेकाच्या. बोल. एवढं सोपं वाटलं तुला? सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. दाजी दाजी काय झालं बॉम्बला तुला? आईला इकडं पण कोणी नाही म्हणजे? तिकडं साखर कारखान्यात सगळ्यांनी काम बंद केलंय. ऊस घेऊन आलेले ट्रॅक्टरवाले, ट्रकवाले, बैलगाडीवाले सगळे वैतागलेत. सगळे म्हणतायत आम्ही दुसऱ्या कारखान्याला गाड्या लावतो, आम्ही आमचं नुकसान नाही करून घेणार म्हणून. ऐकलं? जा कोणाला अडवणार आहे आता? जा अडव. जा ना, त्यांना बांबूचे फटके दे जा. मी सांगत होतो माझं ऐकत जा गप्प बस, पण नाही. ऐन हंगामाच्या वेळीच ना हंगामा करून टाकलाय तू. हा जा दिसतर आता. काय आहे हे? अरे डबा आणलाय तुझ्यासाठी. ते काल रात्री पण तूच जेवला नव्हतास. का नाही जेवलो? सोड ना अर्जुन, विसरून जा ना. असं कसं विसरू? आणि न खाल्ल्याने मरत नाही मी, कळलं? नकोय मला तुझ्या हातचं. अच्छा, मग कोणाच्या हातचा हवाय रे? त्या डबेवालीच्या का? बरं, म्हणजे आता मी आणलेलं, मी बनवलेलं तुला काही गोड लागायचंच नाही. तू उगाच मला नकोय मला तुझे उपकार, कळलं? उपकार? अरे यात कसले आलेत उपकार? अरे बायकोय मी तुझी, आणि बायकोनं नवऱ्याची काळजी करणे हे काय उपकार झाले? काय बोलतोय अर्जुन? खरं तेच बोलतोय. काय चुकीचं बोललो मी? नाही तू काहीच चुकीचं बोलला नाहीस. चूक माझी झाली. हा सॉरी, खरंच सॉरी. बस आता चल जेवायला चल. आता काय करू मी अर्जुन? मला वाटलं निदान आता तरी आपल्यात. काय आपल्यात? अल्ला फडकेंवर झालंय, त्यात आपल्यात काय बदलणार आहे? बोल ना. आणि थँक्स. मी विसरून गेलो होतो की तुझ्यात आणि माझ्यात कसल्याच प्रकारचं नातं उरलेलं नाही. तुला शेवटचं सांगतो, हे असले उद्योग करायचे नाहीत. अर्जुन ऐक ना. काय कसावे? काय झालं याला? जेव्हा बघाव तेव्हा डोकं तापलेलं असतंय. डोकं एका गाडीचं सायलेन्सर आहे या तिरसटचं. ए तू नाही म्हणायचं तिरसट. तो अधिकार फक्त मला आहे. बरं बाई, पण आता आमच्या दाजींना काय झालंय? कशाचा राग आलाय? जाऊ दे ग चमके. मोठ्या मोठ्या गावात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. घ्या, मी इतकं काळजीने विचारायला लागले आणि तू डायलॉग मारायला लागलीस. काय करू आता चमके? मी काय करू? म्हणजे माझ्याशी नीट बोलेल, प्रेमानं वागेल. मला तर वाटतं आता भैरव देवालाच नवस केला पाहिजे. बाबा तूच आता सगळं नीट कर बघ.